नमस्कार मंडळी, मी भरत विजय चव्हाण तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे. मंडळी, 2025 साल मराठी इंडस्ट्रीसाठी तसं काही फारसं चांगलं गेलं नाहीये. ज्या क्वांटिटीमध्ये सिनेमे एका पाठोपाठ रिलीज होत आहेत त्याच्यात हार्डली 2 का 3 सिनेमे आहेत ज्यांनी त्यातल्या त्यात बरं कलेक्शन बॉक्स ऑफिसवर केलं असेल. त्यातला एक म्हणजे गुलकंद, ज्यांनी असं म्हटलं जाते की साधारणपणे 8,23,00,000च्या आसपासचा गल्ला जमवला. बाय द वे, हे बॉक्स ऑफिसचे आकडे अगदी खरे असतीलच अशा कुठल्याही प्रकारचा मी दावा करत नाही. दुसरा जो होता तो आता थांबायचं नाही. हे दोनही सिनेमे एकाच दिवशी रिलीज झाले होते. आता थांबायचं नाही काहीतरी 8.25 कोटींचा गल्ला कमवला होता. आता विचार करा, या सिनेमांना सिंगल रिलीज मिळालं असतं तर कदाचित या दोनही सिनेमांचं कलेक्शन 10 ते 20 कोटींच्या मध्ये झालं असतं, पण तसं झालं नाही अनफॉर्च्युनेटली. कारण दोनही सिनेमांनी एकमेकांचं मार्केट खाल्लं, एकमेकांचे ऑडियन्स किंवा एकमेकांची मतं फोडली असं म्हणायला काही हरकत नाही. आणि आता तिसरा सिनेमा ज्याचा एक OTT अपडेट आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत तो म्हणजे जारण हा सिनेमा. आता जारण हा सिनेमा जेव्हा आला त्याचा फर्स्ट प्रोमो, टीजर, ट्रेलर, मग ते एक प्रमोशनल सॉन्ग सुद्धा होतं, ते सगळं इम्प्रेसिव्ह होतं नो डाऊट. आणि काहीतरी वेगळा प्रयत्न मराठी इंडस्ट्रीमध्ये झाला हे सुद्धा त्या सिनेमाच्या प्रत्येक प्रोमोमध्ये बघून वाटत होतं. असं म्हटलं जात आहे की या सिनेमाचं लाईफ टाईम कलेक्शन साधारणपणे 8,30,00,000च्या आसपास काहीतरी आहे. सो बजेट आपल्याला मुळात माहिती नसतं की मराठी सिनेमांचं किती आहे, त्यामुळे हा सेमी हिट आहे, हिट आहे, ब्लॉकबस्टर आहे, हे सगळं सांगणं जरा कठीण आहे. एनिवेज, मी माझ्या रिव्ह्यू व्हिडिओमध्ये सुद्धा म्हटलं होतं, माझा थंबनेल सुद्धा होता इनफॅक्ट, की चांगला प्रयत्न होता हा. आणि रिव्ह्यू व्हिडिओच्या शेवटी सुद्धा मी सांगितलं होतं की हा सिनेमागृहात जाऊन बघायला काही हरकत नाही, कारण एक आउट ऑफ द बॉक्स काहीतरी प्रयत्न या सिनेमाच्या मेकर्सनी नक्कीच केला. आता त्या 3 कॅटेगरी जे असतात, काही लोकांना एखादा सिनेमा खूप आवडतो, काहीकांना नाही आवडत, काहीकांना डिसेंट वन टाइम वॉच वाटतो. त्यातला मी थर्ड पार्टमध्ये होतो की डिसेंट वन टाइम वॉच हा सिनेमा आहे. एनिवेज, तुम्हाला जर इच्छा होती की तुम्हाला हा सिनेमा सिनेमागृहात जाऊन बघायचा होता पण काही कारणांमुळे तुम्ही तो बघू शकला नाही, किंवा जरी तुम्ही हा सिनेमागृहात जाऊन सिनेमा बघितला असेल आणि तुम्हाला तो प्रचंड आवडला असेल, तर आता तुम्ही हा सिनेमा OTTवर लवकरच बघू शकताय. कारण हा सिनेमा ची OTT अपडेट आपल्याला मिळालेली आहे आणि ती OTT अपडेट म्हणजे हा सिनेमा झी5ला येत्या 8 ऑगस्ट पासून स्ट्रीम व्हायला सुरू होणार आहे. सो त्यासाठी अर्थातच तुम्हाला झी5चं सबस्क्रिप्शन असणं खूप गरजेचं आहे. जर तुम्हाला त्याचं डिटेल सुद्धा माहिती नसेल तर तुम्ही अख्खं झी5चं पॅकेज घेणं गरजेचं नाहीये, जे काहीतरी जरा कॉस्टली पडतं. तुम्ही फक्त एका महिन्याचे काहीतरी 100, 150 का 200, आता मला आठवत नाही, 100 ते 200 मध्ये काहीतरी प्राइस रेंज आहे, ज्याच्यात तुम्ही मराठीचं सगळं कंटेंट, म्हणजे मराठी सिरियल्स, वेब सिरीज, पिक्चर्स आणि गुजराती त्याचा काही संबंध नाही, पण हे 2-3 भाषा येतात ज्याच्यात तुम्ही एका महिन्याचं पॅकेज घेऊन तुम्हाला हवे तेवढे सिनेमे बघू शकता. सध्या झी5वर आता कुठला तो जारंग आता येतोय 8 ऑगस्टला. आता थांबायचं नाही हा सिनेमा तर आहे, तर घर बंदूक बिराणी जर तुम्ही मिस केला असेल तर तो आहे. अंधार माया ही वेब सिरीज आहे. सो तुमचे 100-150 रुपये आरामात वसूल होतील जर तुम्ही फॅमिली बरोबर हे 3-4 झीचे प्रॉडक्ट्स बघितलेत तर. जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.